हॅलो मित्रांनो, बघा केवढी थंडी आहे. अगं नंदा, केवढी का थंडी पडली तुमच्या इथं. मग काय करायचं? अगं जरा व्हायचं आम्हाला थोडीशी वाईस थंडी दिली असती तर लय बरोबर होईल. मुंबईमध्ये तुमच्या बॅगेतनं भरून घेऊन जावं. बॅगात ना भरून नेते ती बाई थंडी का मग आता कशातनं नेता? लय थंडी पडली मित्रांनो. बघा अशी थंडी कुठं सुद्धा नाही. आणि इथं आल्यापासून तर माझी तब्येत एवढी बिघडली. मी ऑपरेशन करायला म्हणून आली तर गारट्यानं मला खाल्लेलं पचन का काय होईना झालंय. आणि लय थंडी पडली. तर काय करायचं, येताना घेऊन येऊ का मुंबईकरांनो थंडी. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. या ज्यांना कोणाला गारठा हवा असेल त्यांनी या, खरंच या गावाला लय जबरदस्त गारठा आहे. असं गारठा बाबा मुंबईमध्ये नसतो. आम्हाला मुंबईत आमची परवडते. घरासुद्धा म्हणजे लादी एवढी गार पडते की विचारून सोय नाही. काय पायच ठेवू वाटत नाही. मुंबईमध्ये नाही बाबा आमच्या असला. तर मित्रांनो खरंच खूप गार आहे. बाहेर जाऊ वाटेना का काय करू वाटेना झाले. एवढं गार लागते. माझी तर हालतच खराब झालेली आहे इथं येऊन. असं वाटायला लागलं मी आधी नसती तर बरं झालं असतं. मी आपलं मुंबईमध्ये ऑपरेशन केलं असतं बरं झालं असतं. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुणाला जर थंडी हवी असेल तर आपल्याला काही नेता तर येणार नाही. इकडे गावाला या आणि थंडीची मजा घ्या. बाय बाय, धन्यवाद. मी तर स्वेटर आणि कानाला हे काढूनच दिवस रात्रभर लावूनच बसलेली. चला आता जेवायला बसते. लोकांनी जे बनीनं केलेलं जेवण मात्र गटागटा घेते आणि परत हातरुणात जाऊन बसते. चला बाय बाय. आणि नक्की कमेंट करा.